लोणी भापकर हे गाव पेशव्यांचे सरदार सोनोजी भापकर यांना इनाम मिळालेले गाव. सरदार भापकरांच्या या गावात बघण्यासारखं बरंच काही आहे. पुण्यापासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर असलेलं लोणी भापकर हे गाव. पुणे, सासवड, जेजुरी, मोरगाव करत आपण या लोणी भापकरला येऊन पोहोचतो. या रस्त्यावर असणारे मोरगाव आणि जेजुरी ही पर्यटकांची गजबजलेली ठिकाणे, परंतु इथून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोणी भापकर इथे मात्र मंडळी फारशी फिरकत नाहीत. लोणी भापकर हे ठिकाण मंदिराचा, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना कधीच निराश करत नाही. गावातील भैरवनाथाचे मंदिर, गावाबाहेर असणारे प्राचीन विष्णू मंदिर, त्यासमोरची पुष्करणी, वराहाची सुंदर मूर्ती, तसे गावात आढळणाऱ्या असंख्य विरगळ या गावातील इतिहासाची साक्ष देतात. गावात पोचल्यावर एक रस्ता डावीकडे भैरवनाथ मंदिराकडे जातो व उजव्या बाजूचा रस्ता मल्लिकार्जुन मंदिराकडे जातो. प्रथम भैरवनाथाचे मंदिर पाहूया. भव्य अशा नगरखान्याच्या प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. भले मोठे असे हे प्रांगण असून डाव्या हाताला चौकोनी आकाराची विहीर आहे. मंदिराचा सभामंडप अनेक अलंकृत खांबांनी तोलून धरलेला आहे. गाभाऱ्याच्या द्वारपट्टिकेवरही अनेक नक्षीकाम व यक्षयक्षिणीचे कोरीव काम करण्यात आलेले आहे. ही समोरील मूर्ती जी आहे ती काळभैरव आणि जोगेश्वरीची. सरदार भापकरांनी या मूर्त्या मंदिरासाठी अर्पण केल्या होत्या. मंदिर प्रांगणातील उजव्या बाजूच्या द्वारातून बाहेर पाहिल्यास मारुतीरायाचं एक मंदिर दिसून येतं. मंदिरातील मूर्ती 6 ते 7 फूट असून मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूस एक विरगळ असून तिच्या मागील बाजूस छोटे मंदिर आणि काही जुन्या समाध्या आहेत. भैरवनाथाचं मंदिर पाहून बाहेर येऊन आपण गावाच्या उजव्या बाजूस जाणारा रस्ता धरावा. थोड्याच अंतरावर आपल्याला उजव्या बाजूला सोमय्या मंदिर लागते. इथे जवळपास 18 विरगळ एकाच रांगेत आपणास पाहावयास मिळतात. या विरगळींचं योग्य ते जतन केलेले दिसून येते. आकाराने छोटे मंदिर असले तरीही सभामंडप हे हेमाडपंथी पद्धतील भूमी शैलीतील बांधकामातील दिसून येते. आतमध्ये सोमय्या हे विराजमान झालेले आहेत. सोमय्या मंदिर व विरगळी पाहून झाल्यावर थोडे पुढे गेले की उजव्या हाताला दत्त मंदिराकडे जाणारा असा बोर्ड दिसतो. तिथून 1 किलोमीटरवर हे मल्लिकार्जुन मंदिर किंवा दत्त मंदिर आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक भले मोठे वराह शिल्प आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रात अशी वराह शिल्पे फार मोजक्याच ठिकाणी आहेत. काही जण याला यज्ञ वराह सुद्धा म्हणतात. या वराहाच्या पाठीवर 142 विष्णुमूर्ती कोरलेल्या दिसून येतात. पुढच्या डाव्या पायाजवळ चक्र, मागच्या डाव्या पायाजवळ शंख, पुढच्या उजव्या पायाजवळ गदा आणि मागच्या उजव्या पायाजवळ कमळकलिका कोरलेली दिसून येते. या शिल्पाच्या समोरच दिसते मंदिराची भली मोठी पुष्करणी. ज्या प्राचीन मंदिराच्या जवळपास नदी किंवा तलाव नसेल तिथे अशा पुष्करणीची निर्मिती केली जायची. अत्यंत सुबक बांधणीची पुष्करणी आपलं मन मोहून टाकते. पुष्करणीमध्ये अनेक देवकोष्ठ आहेत. सध्या तरी या देवकोष्टकामध्ये कोणतीही मूर्ती आढळून येत नाही. पुष्करणी समोरच एक दगडी मंडप आपल्याला आढळून येतो. पूर्वी याच मंडपात कदाचित सध्या बाहेर ठेवलेलं वराहाचं शिल्प असावे. दगडी मंडपाचे बारकाईने निरीक्षण केले असता आपल्याला बाहेरच्या बाजूस अनेक मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. गावातीलच एक ग्रामस्थ काही शिल्पांची माहिती स्वतःहून देऊ लागले. ह्या बाणाचा आणि ते रावणाला दोन्ही हाताने बाण ही धनुष्य उचलला नाही, असं छाती घेऊन पडले. बघा इथे राम आणि लक्ष्मण.
हे बघा ही रावण सीतेला भिक्षा मागायला हे राम हिचा हरणार बाण आणते सीतेला आकाशातून नेली का नाही त्यावेळेस हा जटायू पक्षी झटका मारत होता वर. आणि हे ह्यानी मारुतीरायाने डोंगर उचललेला दाखवला असं संपूर्ण रामायण कोरलंय. मध्ये मासा पहिला होता दुसरा कुर्म म्हणजे कासव तिसरा वारा आपल्या इथं आहे ना हा वारा तिथं वर आहे बरोबर. ही चौथा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम आणि आठवा कृष्ण नववा बौद्ध आणि दहावा कल्की असं 10 अवतार दाखवले. म्हणजे आता हे शेवटचं हे कल्की. हा कल्की बळीराजा पाय ठेवले. हा ती 3 पावलं जमीन मागितली. मंडपाच्या छतावरील हे सुरेख कोरीव काम. पुष्करणी समोरील मंदिरात प्रवेश केल्यावर सभा मंडपात दिसते आपल्याला भली मोठी रंगशिळा. रंगशिळेचा उपयोग प्राचीन काळी कला प्रदर्शन करण्यासाठी होत असे. सध्या तरी या मंदिरात शिवपिंडी असली तरी मंदिरातील शिल्पावरून हे मंदिर पूर्वी विष्णू मंदिर असण्याचे तज्ञांचे मते आहेत. या मंदिरातील खांबांवर तसेच छतावर रामायण आणि कृष्णांच्या अनेक कथा कोरलेल्या आहेत. हे राम आणि लक्ष्मण आहे. ही नीळ आणि नल आणि हा सुग्रीव. हे तिन्ही वानर आहेत ना. वानराचा राजा कोण? सुग्रीव. मग ही नीळ आणि नल काय करायची जर एखादा ऋषी विषी कोणी गेलं का नाही की त्याचे कपडे पाण्यात आत टाकून देणार. ते ऋषी वर आला की मग त्या ऋषीला त्रास व्हायचा. बरोबर. मग एक दिवस आश्रम ऋषी नदीवर गेले आणि नदीवर गेल्याच्या नंतर आश्रम ऋषीचीच कपडे पाण्यात टाकले आणि वर आलं तर ही दोन्ही नळ आणि हसत होते. हसायला लागले. मग त्यांना लई राग आला. त्यावेळेस शापाने सगळं व्हायचं. मग आश्रम ऋषीने शाप दिला की आता तुम्ही जी पाण्यात वस्तू टाकताल ना ती बुडणारच नाही. बुडणार नाही. मग आता 80,000 रामाची वानर शाणा. किती? 80,000 वानर होतं. पण सेतू बांधून जायचं कसं लंकेला? सेतू बांधून जायचं कसं लंकेला? हो फक्त मारुतीरायालाच माहिती होते की या 2च वानराला माहिती की पाण्यात दगड टाकला की ते बुडणार नाही. मग सुग्रीवाला बोलवून घेऊन त्यांनी सांगितलं यांना दोघांना माहिती. मग त्यांनी राम म्हणून लिहिलं वर की ते दगड चालवला. पण मारुतीराया काय म्हणले आता ही एवढं कधी म्हणजे 2 आणि 80,000 लेबर आणि ही 2च गवली कधी शेत तयार व्हायचं. मग मारुतीरायाने परत राम म्हणून लिहिलं आणि सगळ्या वानराला लिहायला सगळ्यांनी टाकलं राम राम म्हणून एका ह्याच्यातच तयार झाला. शंकर आणि पार्वती. बरोबर. हा शंकर पार्वतीच्या संपूर्ण वसुदेव देवकी इथं आले पाहिजे. तेव्हा का आता ही संपूर्ण कृष्ण लिहिला आहे. तेव्हा का ही कालिया मर्दन आणि ही पुतना राक्षसी आणि ही कृष्ण हे का बासरी वाजवले. कृष्णाचा भाऊ बलराम हे का ते निघायचा कृष्णाचा भाऊ बलराम. आणि त्यावेळी त्या स्त्रिया किती 2000 वर्षापूर्वीच्या कशा होत्या काही सगळ्या स्त्रिया हे दाखवले. लोणी भापकरमधील हे सर्व ऐतिहासिक मंदिरांचे वैभव पाहून जर हाताशी वेळ असेल तर तिथून जवळ सुपे येथील मयुरेश्वर हे अभयारण्य जरूर पाहावे. प्रति व्यक्ती 70 रुपये आणि दुचाकी असेल तर 60 आणि 4 चाकीसाठी 120 रुपये शुल्क आकारून आपल्याला प्रवेश दिला जातो. 5000 चौरस किलोमीटर पसरलेल्या या अभयारण्यात आपल्याच दुचाकीवरून फिरण्यात वेगळीच मजा किंवा एक वेगळाच अनुभव अनुभवता येतो. उठत नाही. त्यांना उडवायला पाहिजे मग ते होते. पाहिजे काय कागद? किती घेतले? 2 घेतल्यात पण एकच भूक लागली.
कमी पडले की मग ते डोक्याला आपला पोटाला त्रास. मुख्यत्वे चिंकारा हा इथे खूप प्रमाणात आढळून येतो, परंतु चिंकाऱ्यासह लांडगे, कोल्हे, ससे आणि विविध पक्षीही इथे दिसून येतात. एक दिवसीय सहपरिवारासह भटकंती करण्यासाठी ही ठिकाणं खूपच छान आहेत. मग कधी येताय?